नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायची एकदम रसरशीत आणि मोत्यासारखी गोल असणारी बुंदी। बुंदी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ आपण छान स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला पाऊण कप पाणी टाकायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं आपण हे बेसन पीठ तयार करून घेतलेलं आहे। 3 वाट्यामध्ये मी थोडं मिश्रण टाकून त्यामध्ये 3 रंग टाकून घेतलेले आहेत। बुंदीसाठी लागणारा साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे। 1 कप मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे। अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। 1 तारी किंवा 2 तारी चाचणी न तयार करता फक्त आपल्याला चाचणी हाताला चिकट लागेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। कमी गॅसवरती मी तेल छान गरम करून घेतलेले आहे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला सुरुवातीला बुंदी तळून घ्यायची आहे। बुंदी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे। तेल व्यवस्थित तापले असेल तर बुंदी आपली छान गोल आकारामध्ये आणि हलकी फुलकी अशी तयार होते। पाक आपला हलकासा आपण गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला तयार करून घेतलेली बुंदी टाकून घ्यायची आहे। जरा वेळ आपल्याला ही परतून घ्यायची आहे आणि आपल्याला लगेचच पाकातून ही बुंदी एका चाळणीवरती किंवा एका ताटामध्ये काढून घ्यायची। एकदम रसरशीत आणि गोल आकारामध्ये मस्त अशी आपली ही बुंदी तयार झालेली आहे।